शांती। आज आहे 31 जानेवारी 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही इथे सर्वशक्तिमान बाबाकडून शक्ती घेण्यासाठी अर्थात आत्मा रूपी दिव्यामध्ये ज्ञानाचे तेल घालण्यासाठी आला आहात। प्रश्न आहे, शिवाच्या वरातीचे गायन का आहे? उत्तर आहे, कारण शिवबाबा जेव्हा परत जातात तेव्हा सर्व आत्म्यांची झुंड त्यांच्या मागे मागे पळत जाते। मूल वतनमध्ये सुद्धा आत्म्यांचा मनोरा तयार होतो। तुम्ही पवित्र बनणारी मुले बाबा सोबतच जाता। सोबत असल्यामुळेच वरातीचे गायन आहे। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. नवचन कर्माने पवित्र बनून आत्मा रूपी बॅटरीला चार्ज करायचे आहे। पक्का ब्राह्मण बनायचे आहे। 2. मनमत अथवा मनुष्यमत सोडून एका बाबांच्या श्रीमतावर चालून स्वतःला श्रेष्ठ बनवायचे आहे। सतोप्रधान बनून बाबा सोबत उडून जायचे आहे। आजचे वरदान आहे, सत्यतेच्या शक्तीद्वारे प्रकृतीला अथवा विश्वाला सतोप्रधान बनविणारे मास्टर विधी विधाता भव। स्पष्टीकरण आहे, जेव्हा तुम्ही मुले सत्यतेच्या शक्तीला धारण करून मास्टर विधी विधाता बनता तेव्हा प्रकृती सतोप्रधान बनते, युग सतयुग बनते। सर्व आत्मे सद्गतीचे भाग्य बनवतात। तुमची सत्यता पारस समान आहे। जसा पारस लोखंडाला पारस बनवतो तशी सत्यतेची शक्ती आत्म्याला, प्रकृतीला, समयाला, सर्व सामुग्रीला, सर्व नात्यांना, संस्कारांना, आहार व्यवहाराला सतोप्रधान बनवते। स्लोगन आहे, योगी आत्मे ते आहे ज्यांना प्रकृतीची हलचल देखील आकर्षित करत नाही। ओम शांती।